हेलो एंड वेलकम बैक टू अनदर वीडियो गाइज। और आज अपन जा रहे हैं चंद्रपूर से गडचिरोली डिस्ट्रिक्ट अहेरी तालुका कमलापूरला आपण विजिट करणार आहोत हत्ती कॅम्प मध्ये। ही माझ्या पहिले येऊन उभी आहे इथं। आता सध्या आपण फॉरेस्ट रूटने आहोत। गोंडपिपरी आता काहीच वेळात येणार आहोत। जस्ट आता आम्ही काही वेळ आधी कोठारी क्रॉस केला। बेटी बचाओ रायडर बनाओ हर घर रायडर संघटनेचे अध्यक्ष महिला मित्र मंडळ शिवानी ताई, तिच्याकडे मेटोर 350 आहे। वेलकम टू गडचिरोली डिस्ट्रिक्ट गाईज। आणि हे आहे आष्टी। थांब जाऊ दे, गरम आहे गाडी, दूर राहा। या रस्त्याने पण तुम्ही जाऊ शकता। हा फॉरेस्ट रूट आहे। स्टे अलर्ट, ड्रायव्हिंग स्लो। इथून ॲनिमल खूप जास्त प्रमाणात क्रॉस होतात। सो गाईज फायनली चांगल्या रोडाची सुरुवात झाली आहे। हे तर सोडतील नाही बकरे, अंगावर पाणी उडवत जातील। गाईज आलापल्लीचा बस स्टँड एरिया, तिथं आपण नाश्ता करायला थांबलो। तिथंच मी नेव्हिगेशन टाकलं होतं। तिथून 38 किलोमीटर कमलापूर होतं। जिया हो बिहार के लाला, कुठे गेला लाला? अच्छा आला ठीक देख काय म्हणत तेलुगू मध्ये यार। दोन साइड दोन हत्ती आहे, फक्त त्यांचा सापडा राहिला। गो स्लो 30 एलिफंट हत्ती। ओके हाय शपथ भाई, मी जस्ट टर्निंग घेतली आणि असं आलं तो। सो गाइस अभी अपन हेमल का जाने वाले, रेडी टू गो। हेलो एंड वेलकम बैक टू अनदर वीडियो गाइज। और आज अपन जा रहे हैं चंद्रपूर से गडचिरोली डिस्ट्रिक्ट अहेरी तालुका कमलापूरला आपण विजिट करणार आहोत हत्ती कॅम्प मध्ये। येताना आपण हेमल कासाला पण विजिट करू। और आता आपली जी राईड आहे ती जवळ आहे 155 ते 170 किलोमीटर जाणं आहे आपल्याला। येणं पण तितकंच आहे। राईड पार्टनर आहे महिला मित्र मंडळ। तिला मी सांगितलं की महाकाली मंदिरला ये, तिथं आपला मीटअप पॉइंट करू, नाश्ता वगैरे जमला तर करून घेऊ आणि मग समोर राईड कंटिन्यू करू। चंद्रपूरचं आराध्य दैवत माता महाकाली मंदिर। ही माझ्या पहिले येऊन उभी आहे इथं। मातेच्या आशीर्वादाने मंदिरापासून पुढचा प्रवास सुरू केला। आजची ही सकाळ खूप सुंदर आहे आणि त्यात झाडाच्या मधून उगवता सूर्य ही पाहायला मिळाला। आता सध्या आपण फॉरेस्ट रूटने आहोत। गोंडपिपरी आता काहीच वेळात येणार आहोत। जस्ट आता आम्ही काही वेळ आधी कोठारी क्रॉस केला। आपल्या महिला बचाव सॉरी बेटी बचाव सॉरी शिवानी ताई, बट बेटी बचाओ रायडर बनाओ हर घर रायडर संघटनेचे अध्यक्ष महिला मित्र मंडळ शिवानी ताई, तिच्याकडे मेटोर 350 आहे आणि खूप चांगली गाडी चालवतात ती। आता गोंडपिपरी 10 किलोमीटर आहे गाईज इथून। आता तिथं मी पोल वाचला तिथे, इथून 10 किलोमीटर गोंडपिपरी है। सो अभी गोंडपिपरी पे रुकते नहीं रुकते, देखते आगे या फिर डायरेक्ट आष्टी पे स्टॉप लेते हैं। सकाळचा सनराईज खूप जोरदार आहे। तिथं पाण्याचं तळं दिसतं आणि तळ्याचं तिथं सूर्यकिरण पडतं, खूप सॉलिड व्ह्यू येतोय। हा सनराईज पाहायला ना वीकेंड अख्खा म्हणजे सोमवार ते शुक्रवार दिवस वाट पाहावं लागते। आणि थँक्यू, आपले 1000च्या वरती फॉलोअर झाले इंस्टाग्राम फॅमिली। लव्ह यू। तुम्ही ज्या पद्धतीने सपोर्ट करताय खूप चांगला आहे, जोरदार आहे। 1000च्या वरती आपले आता फॉलोअर झाले आणि यूट्यूबवर पण 100च्या वरती आपले सब्सक्राइबर पण गेले। सो गाइज जैसे तुम इंस्टाग्राम पे हो वैसे तुम यूट्यूब पे भी आओ, पूरा ब्लॉग देखो। खूप जोरदार राईड असते, खूप जोरदार आपली बकबक असते, ती सुद्धा एन्जॉय करा। आमची ही आताची म्हणजे पहिली एक बाईक राईड आहे। बिकॉज ही राईड आणि कमलापूर याबद्दल मला काही माहिती नाही, मला फक्त इथून आलापल्लीपर्यंत माहिती होतं। सो आम्ही बोलणं झालं आणि त्यानंतर तिने मग ही राईड ठरवली की कमलापूर हत्ती कॅम्प आहे आणि खूप सॉलिड आहे, आपण तिथं जाऊ, विजिट करू, बघून येऊ। सो वैसे अपन सॅटर्डे का प्लान बनाया और अभी अपन निकले है। वेलकम टू गडचिरोली डिस्ट्रिक्ट गाईज। आणि हे आहे आष्टी। आता इथं कुठेतरी थांबू, एक पाण्याचा ब्रेक घेऊ गाईज, क्योंकि पाणी पिना मागताय। इथं दुकान आहे। हा आता ही वाली मागची वाली बढिया होती, पाणी पितं म्हणून थांबलं। इंडिकेटर नाही, काही नाही, बसता माहित होता तुझ्याकडे ते बॅग आहे ना, पण तू पाईप कोणता लावला? गाईज हेल्मेट काढायची गरज नाही, मी असंच पाणी पिऊ शकतो। आपण पाण्याची बॅग घेतली हिमालयनची आणि ती आता कामात येत आहे। गाय गो माता गुड मॉर्निंग। थांब जाऊ दे, गरम आहे गाडी, दूर राहा। अहो पागल, थांब ना, पिलो मी। झालं आता, चल झालं जाऊ आता।
काय गो माता, चलो अभी चलते. ते लहान भाऊ खेळत आहेत, ते जाऊन खेळ. या रस्त्याने पण तुम्ही जाऊ शकता. हा फॉरेस्ट रूट आहे. इथून मुलचेरा आणि मग त्यानंतर गोमनी, सुंदरनगर होत तुम्ही आलापल्लीला पोहोचाल. मी मॅप नेव्हिगेशन लावून तर चालत नाही आहे. मला इथून आलापल्ली चांगली मुखपाट आहे, बिकॉज आपण जाते राहते उधर माझ्या रिलेटिव्हच्या घरी. सो आपल्याला जेव्हा रस्ते माहिती आहे तेवढा तिथपर्यंत जाऊ, मग तिथून आपण नेव्हिगेशन लावू. स्टे अलर्ट, ड्रायव्हिंग स्लो. इथून ॲनिमल खूप जास्त प्रमाणात क्रॉस होतात आणि हा पूर्ण फॉरेस्ट एरिया रूट आहे. वन वे रूट आहे, बट जसं आपण तारीफ केली होती की रोडाची अवस्था आता सध्या तरी काय असेल, तरी नेमकी आत्तापर्यंत बरी आहे. या रूटला इतकी मोठी ट्रक लाईन काय चालतं त्याच्या मागचं कारण आहे सुरजागड. सुरजागडमध्ये लोहखनिज आहे. तिथलं उत्पादन जे कच्चा लोखंडाचं होतं, ते लोखंड खूप जगभरात इकडे तिकडे ट्रान्सफर होतं. सो इथून खूप जास्त ट्रक चालतात आणि त्यामुळेच इथला रस्ता आधी खूप खराब होता. खूप लोकांचे ॲक्सिडेंट झाल्या, खूप लोक गेले आत्तापर्यंतचे. आणि इथलं जे फॉरेस्ट व्हॅली आहे ना, आता तरी सध्या फ्रेश दिसतं, बट जेव्हा हा रोड खराब होता, जेव्हा खूप जास्त ट्रान्सपोर्टेशन इथून व्हायचं, त्यावेळेस ना या झाडाच्या फांद्या, झाडाचे पानं वगैरे पण लाल दिसायचे. इतकी खराब अवस्था होती या रोडची. आता मी पण खूप वर्षानंतर येतो, बट गेल्या 5-6 वर्षाआधी जी इथली अवस्था होती ती बघण्यालायक नव्हती. सो गाईज, फायनली चांगल्या रोडाची सुरुवात झाली आहे. लगाम, आत्ता आपण लगाम गावात आहोत आणि लगाम गावापासून हा रोड खूप खराब आहे. इधर खूप देख के बच के चलना पडता है आणि एकदम ट्रकवाले जवळून येतात. आता हा रोड थोडा गाव आहे म्हणून मोठा दिसत आहे, थोडा समोर जाऊ त्या रोड छोटा होऊन जातो आणि गड्डे भरपूर आहे. आता आपल्यासोबत जे आहे राईड पार्टनर, सो उसकी गाडी थोडा क्रुझर टाईप आहे, लाईक बेटर. त्याचं खालून एडीव्ही नाही आहे, सो तिथून ती म्हणजे तितकी ती परफेक्ट चालत नाही गाडी. आता माहिती नाही असा रूट कुठपर्यंत आहे, बट जिथपर्यंत ये आपल्याला हा रूट आता कंटिन्यू करायचा आहे, बिकॉज इसके सिवा अपने के पास दूसरा ऑप्शन है नहीं. आणि लगाम नंतर आलापल्ली. आता आलापल्ली किती किलोमीटर आहे हे आपण एखादी बोर्ड पाहूनच त्याचा तर्क लावू. हे आहे रस्ते, खालीवर. आलापल्ली जाताना काही वेळ पुरता रोड चांगला, तर काही रोडची अवस्था खूप खराब होती. ट्रॉफिक क्लिअर करायसाठी होमगार्ड दादा आहे. तिकडचे काय लोक येतील, मग इकडचे लोक जातील. सध्या पुलियाचं काम चालू आहे. इथून परत आता वन वे आणि रोडावर पाणी आहे तर गाडी स्किट होईल. जेव्हा जमते तेवढं हळू चालावं लागेल. काही तर सोडतील नाही बकरे, अंगावर पाणी उडवत जातील. गाईस, त्या कच्च्या रोडनी काय केलं बघा. ये आपली अवस्था, जूता लाल, पॅन्ट लाल. माझ्यापेक्षा भयंकर तिचं ऊन आहे. मी आता ती मला दाखवत होती पायावरती करून, हे बघ म्हणे काय ऊन बसलाय. मग मी आता स्वतःच नोटीस करते, अरे भाई माझं पण तो ऊन आहे. तर रस्ते बहुत खराब आहे, बहुत खराब. म्हणजे तिथून लगाम पासून तर जवळ 15 किलोमीटर रस्ता खराब आहे. त्यानंतर मध्ये CC रोड परत लागला आत्ता. आणि आता 7:52 झाले. आम्हाला माहिती आहे का 8 वाजेपर्यंत ॲटलिस्ट अहेरी किंवा आलापल्लीला पोहोचायला पाहिजे होतं. आम्ही तसं घरून डिसाईड करून आलो होतो की आपण 8 वाजताच कमलापूरला पोहोचलो पाहिजेत, बट तसं काही झालं नाही आहे रोडांमुळे. रोड कारण की खूप खराब आहे. सो अभी अपने को आलापल्ली लवकरात लवकर पोहोचायचं आहे, कारण की नाश्ता वाश्ता करू गई. सवेरे आपण बिना खाए पिये घर से बाहेर निघले. इथून एक समोर आउटर येतो. आउटर म्हणजे तो सरळ अहेरीसाठी निघतो, पण जर आपण सिटीमधून जाऊ तर नाश्ते दुकान पण भेटेल, जे एक मला माहिती आहे बसस्टँडच्या समोर. तिथं नाश्ता करता येईल आणि तिथून मग राईड आपण कंटिन्यू करू. आता आधी हिला पण सांगावं लागेल की नाश्ता करणे रुकते करके. मालिक का गए मालिक, मालिक करता धरता आओ. खर्चे की बात आ रही ना. सिटी मधून जावं लागेल. गाईज, आलापल्लीचा बसस्टँड एरिया हा आहे, छोटासा एक बसस्टँड. आणि एवढ्यातच कुठतरी ना एक समोर अन्नाची इडली. तिथं इडली डोसा वोसा चांगलंच आहे, थोडं फार फेमस. खूप लोक येतात. मी पण इथं आलो की इथं खायचं. इधर ही खाते और चलते फिर. स्वतःच्या पोटाची भूक भागवल्यानंतर आम्ही कमलापूर रोडला लागलो. पण रस्त्यात भेटणारे लोक आणि त्यांना केलेली विचारपूस, ज्यात मला माहिती झालं की समोर प्राणहिता फॉरेस्ट ऑफिस येईल, तिथून लेफ्ट घेऊन समोर जायचं आहे. जिथं आपण नाश्ता करायसाठी थांबलो तिथंच मी नेव्हिगेशन टाकलं होतं. तिथून 38 किलोमीटर कमलापूर होतं.
आणि आता इथून सुद्धा फॉरेस्ट व्हॅली आहे. स्टेशनपासून कुठून तरी लेफ्ट घ्यायचं आहे. मी एकाला विचारलो, त्यानं सांगितलं तसं. नाही समजलं तर आपण नेव्हिगेशन बघू. 8:25 झाल्या. 38 किलोमीटर आपल्याला कव्हर करायसाठी जवळजवळ 1 तास तर लागेल, जर असा रोड असेल तर. आणि रोड जर बरा असेल तर आपण कमी वेळात तिथं पोहोचू. जवळजवळ 1-1.5 किलोमीटर झाल्यानंतर रोड खराब लागतो, मग थोडा बरा लागतो, मग परत खराब लागतो. लाकडापासून जुळलेला इतिहास आहे. हत्ती कॅम्प जो आहे, आपण जिथे चाललो कमलापूरला, लाकडापासूनच जुळलेला तिथला इतिहास आहे. एकेकाळी तिथे जे लाकूड वाहतूक करायची होती, इकडून तिकडे घेऊन जायचं होतं ना का, दळणवळण. हा, तर ते हत्तीच्या सहाय्यानं त्यांनी करायचे. तर आता ती पद्धत बंद झाली, म्हणून आता ते हत्ती तिथंच राहिले. त्यानंतर त्यांचा एक टुरिझम पॉइंट बनला. इथल्या लोकांचं जीवन जास्त तर जंगलावर आधारित आहे. जंगलातून उपयोगी पडणारा प्रत्येक औषधी वनस्पती आणि बऱ्याच वस्तूचा वापर करून ते आपलं जीवन जगतात. या तोडलेल्या पानापासून पूर्वी चाललेल्या पद्धतीतील जेवणाची पत्राळ किंवा पानापासून उपयोगी बनणाऱ्या वस्तू बनवून ते बाजारात विकतात आणि भेटलेल्या मोबदल्यात त्यांनी त्यांची गरज पूर्ण करतात. मला आता बरेच लोक दिसले. काही लोक झाडाच्या फांद्याचं ते काहीतरी काढत होते, साल. ओके. आणि काही ना असं ते पानं वगैरे, जसं आता हे घेऊन चालले, हे पानं आहे. त्याने याच्यामध्ये ना पानं पॅक करतात, मग ते घरी जाऊन त्यांची एक प्रोसेस असेल त्यानुसार ते बीडी वगैरे बनवतात. असा काहीतरी सीन आहे तो. हे कशाचे पानं आहे? पानं कशाचे आहे? अच्छा, एक मोठा पान आहे, एक छोटा पान आहे. आणि ते पत्राडी वगैरे बनवतात ना, ते वाला पण सीन आहे. म्हणजे बीडीचं तर आहेच आहे, आणि ते पत्राड बनवतात ते पण आहे. म्हणजे बहुत कुछ फायदा आहे जंगल से. लाओ, बनाओ और बेचो. आता तुम्ही स्वतः अंदाज लावू शकता अशा ऑफ रोडिंग रोडने आपल्याला किती तास लागेल. 38 किलोमीटर कव्हर करायसाठी. आता 38 मधून जेव्हा मे बी 8 किलोमीटर आम्ही काढलं असेल, 30 किलोमीटर आत्ताही बाकी आहे आमच्यासाठी. आला 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 अन्ना आला अन्ना एमेंदी एमकुरा रास कला माइंडेड बे. धूळ बाय का कावे हा घेऊन आला. माझं वायझर ओपनच होता. रोड रोड, अरे रे 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 रे, कुछ तो दया करो मालिक. पूर्ण गागरा घेऊन चालला तो भाई. जिया हो बिहार के लाला. कुठे गेला लाला? अच्छा, आला. पाय ना. इथून कमलापूर किती किलोमीटर आहे? कमलापूर कितना किलोमीटर है? कमलापुर यहाँ से और 10-12 किलोमीटर. 10-12 किलोमीटर है. हाथी कैंप जा रहे क्या? हाँ, हाथी कैंप. बोर्ड दिखता. अच्छा, ठीक है. लेफ्ट साइड जाना. शिरोंचा रोडने 28 किलोमीटर पूर्ण करून आम्ही कमलापूर फाट्यावर पोहोचलो आणि इथून सुरू झाली माडिया, कन्नड आणि तेलुगू भाषा. इथं मराठी आणि हिंदी बोलण्याचं प्रमाण खूप कमी आहे, पण काही शब्द आम्ही कसे तरी समजून घेतलो. आजी कमलापूर कडे हाच ना? ठीक आहे. शिरोंचा वन विभाग, शिरोंचा वन परिषद कमलापूर शासकीय हत्ती कॅम्प. डिस्टन्स 10 किलोमीटर. कोणा विचारताय? का? आजीला विचारलं. अरे तेलगू का म्हणताय? तेलगू लेदू. आजी तुम्हाला मराठी नाही येत? मराठी नाही, हिंदी? हिंदी राजू, मराठी राजू. अच्छा, फक्त तेलगू. तेलगू तेलगूचा टी पण नाही येत मला. हे प्राणहिता फॉरेस्ट ऑफिस इथून कमलापूर 10 किलोमीटर अंतरावर आहे. गाइस, अभी अपने को आजी को ना वो कमलापुर के बस स्टैंड तक के छोड़ना है. तर ती आता शिवीच्या गाडीवर बसेल. आतापर्यंत तिचं तेलुगूमध्ये काहीतरी चालू होतं, पण काही. त्यांना विचार 2 पाय टाकून बसते की. आजी असं जमेल ना 2 पाय टाकून? असं वन साइड कसं बसणार आहे? जशी बसेल तसं बसा बसा. तर तेच ती कसं तेलुगूमध्ये ते आतापर्यंत आम्हाला लिफ्ट मागत होती, पण ते आम्हाला कळत नव्हतं. मग इथल्या जे रहिवासी आहे त्यांनी सांगितलं की आजीला तिथपर्यंत नेऊन सोडा. ती अशी म्हणते. बसले. ठीक ठीक. काय म्हणत तेलुगूमध्ये यार? ठीक आहे ना? ठीक ठीक ठीक. सर आहे सर आहे. इधर इधर
तुम्ही थांबता, तुम्ही इथंच उतरता. हा ठीक आहे, तिला उतरू दे. ओके. कमलापूर गावात पोहोचल्यावर आजीचं आम्हाला असं सांगणं होतं की या रोडचं काम चालू आहे, तर तुम्ही समोरच्या रस्त्याने हत्ती कॅम्पला जाऊ शकता. कमलापूर हत्ती कॅम्प, हत्ती कॅम्प बंद आहे ना कुठं? लेफ्ट आहे ना. ओके. तिथे त्या गेटचं काम चालू आहे, सो गाडी निघणार नव्हती. चिखल पण खूप होता, म्हणून आता आम्ही समोर जाऊन लेफ्ट घ्यायचा. आणि हे कमलापूर गाव आहे गाईज. हे असे हत्ती कॅम्प अभि इकडून. आजी काय बोलली काही समजलं नाही, पण तिकडून तसं फिरून या बोलली. तर कदाचित अशी तिथं वाट बघत असेल आमची, नाही तर मग त्यांनी बोलले असेल की तू फिरून तसं तसं जा, म्हणजे तू कॅम्पला पोहोचशील. गाव खूप सुंदर आणि शांत आहे, काही किलबिल नाही आहे. आत्ता सकाळचे 9:28 झाले, म्हणजे आम्ही 5:30ला राईड सुरू केली होती. आता 9:28 म्हणजे अजून 5 मिनटं आम्हाला तिथं पोहोचायला एकदम स्पॉटवर. हे काय अच्छा, हत्ती होता पण आता हत्तीचं वरचं पूर्ण गायब झालं. 2 साईड 2 हत्ती आहे, फक्त आता त्यांचा सापडा राहिला. जे लोखंडाने बनवलं, जे सिमेंटनी बनवलेलं होतं ते एक त्याला काय म्हणतात स्टॅच्यू, बट तो आता राहिला नाही. जास्त गती संकटे येती. ओके राईट. सर आहे इकडे आल्यानंतर सर आहे म्हणजे ठीक आहे. तेलगू. इथून राइड घ्यायचा है आणि आपल्याला खूप अभी ये घाट वाला रोड है मे बी, क्योंकि अगर दिख तो रहा है इधर घाटी. गो स्लो 30 एलिफंट हत्ती. ओके. हाय शपथ भाई, मी जस्ट टर्निंग घेतली आणि असं आलं तो हत्ती दिसतंय. कमलापूर हे गाव अहेरी तालुक्यात येतं. तेलंगणा बॉर्डर जवळ असलेला हा भाग दाट जंगलांनी वेढलेला आहे. इथलं वातावरण इतकं शांत आहे की शहरातील आवाज आणि धावपळ इथे पूर्णपणे विसरून जातो. आता आपण ज्या हत्ती कॅम्प मध्ये आहोत, हा हत्ती कॅम्प 2011 मध्ये सुरू करण्यात आला. पूर्वी जंगलातून मोठमोठाले लाकूड वाहून नेण्यासाठी हत्तीचा वापर केला जायचा, पण नंतर जंगल संवर्धनासाठी लाकूड तोडण्याचं काम बंद करण्यात आलं आणि त्या हत्तीची काळजी घेण्यासाठी हा कॅम्प तयार करण्यात आला. आज हा कॅम्प महाराष्ट्रातील युनिक टुरिस्ट अट्रॅक्शन पैकी एक बनला आहे. इथे येणाऱ्या लोकांना जंगल, निसर्ग आणि हत्ती यांचा एक वेगळाच अनुभव मिळतो. इथले हत्ती खूप प्रसिद्ध आहेत. काही हत्ती इथे अनेक वर्षापासून राहत आहेत. त्यांची देखभाल हत्तीपाल आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट कडून केली जाते. हत्तीची बुद्धिमत्ता आणि त्यांचं शांत वागणं जवळून पाहण्याचा अनुभव खरंच खूप स्पेशल असतो. कमलापूर हत्ती कॅम्पच्या आसपासचा भाग सुद्धा खूप सुंदर आहे. चारही बाजूंनी जंगल, पक्ष्यांचा आवाज आणि निसर्गाची एकदम शांत वाईब. इथे आल्यानंतर असं वाटतं की आपण शहराच्या जगापासून खूप दूर आलोय. गडचिरोली जिल्हा पूर्वी नक्षल अफेक्ट्स म्हणून ओळखला जायचा, त्यामुळे हा भाग अनेक वर्ष लोकांसाठी कमी एक्सप्लोर झालेला आहे. पण आता हळूहळू टुरिस्ट वाढत आहे आणि लोक इथल्या नॅचरल ब्युटीसाठी इथे येऊ लागले आहेत. महाराष्ट्रात अनेक टुरिस्ट प्लेस आहेत, पण कमलापूर सारखी जागा वेगळीच वाटते, कारण इथे आर्टिफिशियल काहीच नाही. इथे फक्त जंगल आहे, शांतता आहे आणि निसर्ग आहे. एंट्रन्सवर हत्तीच्या दिनचर्याची बाबत माहिती दिली आहे. सकाळी 11 वाजता हत्ती कॅम्पमध्ये आणणे आणि सकाळी 11 ते 11:30 हत्ती वैद्यकीय तपासणी व प्रशिक्षण. 11:30 ते 12:30 हत्ती आंघोळ घालणे आणि 12:30 ते 1:30 वाजेपर्यंत तिला खाद्य देणं, अशी माहिती इथे दिली आहे. आणि तुम्ही कधी याल तर या रूटनी जेव्हा जसं आपण आलो जे रूट लाईन आहे ते मी स्टेप बाय स्टेप सांगेल आणि त्यानुसार तुम्ही एंट्री करा. एंट्री केल्यानंतर एंट्रेसवर हा फलक तुम्हाला दिसत आहे, याच्यावर सगळी या हत्तीची दिनचर्याबाबत माहिती दिली आहे. सो गाइस अभी अपन हेमल कसा जाने वाले, रेडी टू गो, मतलब रेडी तो झालो आपण.